नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। इस्लामपूर येथील रेकॉर्डवरील गुंडांचा दिवसाढवळ्या खून, तिघे हल्लेखोर पोलिसात हजर। इस्लामपूर शहरात शुक्रवारी दुपारी कारखाना रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात रेकॉर्डवरील गुंडांचा पाठलाग करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली। या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून आर्थिक वादातून खून झाल्याची चर्चा आहे। रोहित पंडित पवार वय 25 राहणार बेगर वसाहत, उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे इस्लामपूर असं मृताचं नाव आहे। त्याच्यावर पूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते। त्याच्या मानेवर व डोक्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले। विशेष म्हणजे हल्ल्यानंतर तिन्ही संशयित थेट पोलीस ठाण्यात हजर झाले। या हल्ल्यात हौसेराव कुमार आंबे वय 21 राहणार हुबालवाडी आणि इस्लामपूर येथील 2 अल्पवयीन तरुणांचा समावेश आहे। संशयित आणि रोहित यांच्यात आर्थिक देवघेवीच्या वादातून ही घटना घडली। शुक्रवारी दुपारी रोहित कारखाना रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्याला गाठले। रोहितने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी त्याचा निर्घुण खून केला। डोक्यात केलेल्या वारामुळे धारदार शस्त्र इतके खोलवर गेले की ते त्याच्या डोक्यातच अडकून राहिले होते। दुचाकीवरून त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली। बेगर वसाहतीतील युवक आणि मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। मयत रोहित पवार याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न कलम 307, जबर मारहाण कलम 324 आणि धमकी देणे कलम 398 अशा प्रकारचे गुन्हे दाखल होते। इस्लामपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।